तर नमस्कार मित्र, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल योजनावाल्यावर. तर मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेचा 17वा हप्ता कधी मिळेल याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी. तर जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर सर्व लाडक्या बहिणींना माहितीच असेल की आता नुकताच ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता महिलेच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये जमा झाला होता, बरोबर. पण आता आचारसंहिता वगैरे लागली आहे, इलेक्शन वगैरे आहे, मतदान आहे आणि त्यामुळं आता ज्या महिलांना 17वा हप्ता कधी कधी मिळेल याची मात्र खूप बेसब्रीनं महिला वाट पाहत आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तारीख सुद्धा सांगणार आहे की तुम्हाला कधी मिळणार आहे. तर बघा, लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये प्रति महिन्याला दिले जाते. आतापर्यंत योजनेचे 16 हप्ते दिलेले आहे आणि आता नुकताच 17वा हप्ता वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांची यादी वगैरे जे कुठून चेक करायची ते वगैरे तर आपण ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता. तर 17वा हप्त्याची किस्त डेट आता तुम्हाला इथे स्क्रीनशॉट दिसत असेल. लाडकी बहीण योजना 17वा हप्ता 4 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीत जमा होणार आहे. हप्ता 2 टप्प्यात डीबीटी द्वारे ट्रान्सफर केला जाईल. 2 कोटीपेक्षा जास्त महिलांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. तर बघा, आचारसंहिता 2 डिसेंबर पर्यंत इलेक्शन आहे आणि 2 डिसेंबर पर्यंत तुमची आचारसंहिता वगैरे बहुतेक राहणार आहे, मला तेवढं त्यातलं माहित नाही. पण त्यानंतर 4 डिसेंबर ते 10 डिसेंबरच्या दरम्यान 2 टप्प्यांमध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यांमध्ये जो आहे 17वा हप्ता जमा केला जाईल. जर 4 तारखेपासून किस्त वाटपाला सुरुवात झाली, 6 तारखेपर्यंत जरी तुमच्या खात्यात जमा नाही झाली तर घाबरायची गरज नाही, कारण 2 टप्प्यांमध्ये पैसे जमा केले जाते. पहिला टप्पा 4 ते 6 डिसेंबर, दुसरा टप्पा 6 ते 8 ते 9 डिसेंबर पर्यंत हा चालेल. त्यानंतर एक महत्वाची अपडेट आहे. नमो शेतकरी योजनेच्या ज्या महिला आहेत, ज्या नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ घेत आहे आणि लाडक्या बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेत आहे, तर त्या महिलांना फक्त 500 रुपये दिल्या जाईल. आणि ज्या इतर महिला आहेत, ज्या दुसऱ्या कोणत्याच योजनेचा लाभ घेत नाही आहे, त्यांना लाडक्या बहीण योजनेचे 1500 रुपये मिळतीलच. पण तर काही महिला अशा आहेत की ज्यांना 17व्या हप्त्यामध्ये 3000 रुपये सुद्धा मिळू शकते. तर त्या कोणत्या महिला आहेत? चला ते सांगतो. कधी कधी तांत्रिक बिघाडामुळे बँक आधार लिंकची अडचण किंवा ई केवायसी पूर्ण न झाल्याने महिलेला जे आहे एखादा हप्ता मिळत नाही. तसा खूप साऱ्या महिला आहे ज्यांना जुलै महिन्यापासूनचे हप्ते नव्हते मिळाले, ठीक आहे. पण कधी कधी होऊन जातं की एक हप्ता तुम्हाला मिळाला नाही. आता ज्या महिलांना 16वा म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता मिळाला नाही, त्या महिलांसाठी एक खुशखबरी आणि मोठी अपडेट आहे. त्या महिलांना आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे 16वा आणि 17वा हप्ता दोन्ही एकत्रित दिले जाईल, ज्यामध्ये महिलांना 3000 रुपये दिले जाईल. तर बघा, या पद्धतीने ज्या महिलांना 16वा हप्ता मिळाला नाही त्यांना 3000 रुपये मिळेल. ज्यांना 15वा 16वा 17वा हे 2 हप्ते नाही मिळाले त्यांना 17व्या हप्त्यांमध्ये 3 हप्त्याचे 4500 रुपये एकत्रित दिले जाईल आणि हे होणार आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या. सोबतच ज्या महिलांना जुलै महिन्यापासूनचे पैसे नव्हते मिळाले त्या महिलांना मागच्या महिन्यात सुद्धा काही महिलांना पैसे मिळाले आणि या महिन्यात सुद्धा त्यांना मिळणार आहे. तर त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे 5 महिन्याचे पैसे मिळतील. आणि खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्यांना ते पैसे मिळालेले आहेत. त्यांनी मला या आधीच्या व्हिडिओवर कमेंट करून सुद्धा सांगितलेलं आहे की थँक्यू दादा इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. तर माझ्या चॅनलवर मी व्हिडिओज खूप कमी टाकतो पण इन्फॉर्मेटिव्ह टाकतो. घपलेबाजी म्हणजे चुकीची माहिती मी ज्या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला देत नाही. सोबतच ज्या महिलांची ई केवायसी झालेली नाहीये त्यांना घाबरायची गरज नाहीये. 31 डिसेंबर पर्यंत तुम्ही ई केवायसी करू शकता आणि जर तुमची ई केवायसी झाली नसेल तरी तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळेल याची मात्र 100% खात्री आहे. ज्या महिलांना वडील आणि ज्या महिलांना वडील नाही आणि त्यांच्या जे हस्बंड आहे म्हणजे पती आहेत ते देखील नाही आहे, त्यांचं आधार कार्ड नाही आहे, तर त्या महिलांसाठी एक दिलासा देणारी गोष्ट आहे की आता तुम्ही मृत्यू दाखल्याने सुद्धा जे आहे ई केवायसी करू शकता. ई केवायसी कशी करायची त्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि या व्हिडिओमध्ये बस इतकंच. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण व्हिडिओ पुन्हा नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र.